साथ ज्ञानेश्वरी ओवी 181 ते 225. जिथे श्रेष्ठता आहे तिथे श्रीकृष्ण आहेत. जय जय रामकृष्ण हरी. भक्तांनो, आजच्या या ओव्यांमध्ये अर्जुनाच्या मनातील जिज्ञासा आणि श्रीकृष्णांच्या दिव्य मोहिमेचं अद्भुत दर्शन घडतं. परमेश्वराचं वैभव किती अनंत आहे, त्याची महती किती अपार आहे हे जाणून घेण्याची अर्जुनाची उत्कंठा वाढत जाते. माऊलींच्या अमृतमय शब्दातून आज आपण श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपाचा अनुभव घेणार आहोत. तर चला भक्तिभावाने आणि एकाग्र मनाने या पवित्र ओव्यांचं श्रवण करूया. जय जय रामकृष्ण हरी. हे ऐकले की भूत भावना, त्रिभुवन गज पंचानना, सकळ देव देवात जना जगन्नायका. हे भूत भावना, संसारूप हत्तींचा संहार करणाऱ्या सिंहा, सर्व देवांना पूज्य जगदाधिपती श्रीकृष्णा, आपण ऐकले का? जरी थोरी तुझी पाहत आहो, तरी पासी उभे ठाकावयाही योग्य नो हो. या शोच्यता जरी विन उभी हो, तरी आन उपायो नाही. तुमच्या स्वरूपाची थोरवी अशी की आम्ही तुमच्या जवळ राहण्याची योग्यताच नाही. जर आम्ही तुम्हाला विनंती करण्यास पाहिलो तर तुमचे स्वरूप जाणण्यास दुसरा उपाय नाही. भरले समुद्र सरिता चहूकडे, परी ते बापियासी कोरडे. काजे मेघोनी थेंबुटा पडे, ते पाणी की तया. नद्या आणि समुद्र सर्वत्र सगळीकडे असले तरी बिचारा चातकास ते कोरडेच आहे, कारण मेघातून थेंब पडले तरच त्याला पाणी पिण्यास मिळणार. तैसे श्री गुरु सर्वत्र आधी, परी कृष्णा आम्हा तुची गती. हे असो मज प्रती विभूती सांगे. त्याप्रमाणे जगात सर्वत्र गुरु असोत वा नसोत, पण आम्हाला मात्र तुमच्याशिवाय दुसरा कोणी आश्रय नाही. हे राहू द्या, मला विभूती सांगा. वक्तृमहस्य शेषेन दिव्या, ह्यात्म विभूतया यार्भी विभूती भिर्लोका निमास्तम व्याप्त तिष्ठसी. भगवान, ज्या विभूतींच्या द्वारा तू हे संपूर्ण जगत व्यापून राहिलेला आहेस, त्या आपल्या सर्व दिव्य विभूती तू मला निवेदन कर. जी तुझी विभूती आघविया, परी व्यापती शक्ती दिव्या जिया. या पुलिया दावविया आपण मज. महाराज, सर्व विभूती आपल्याच आहे, पण दिव्य, शक्तिमान आणि व्यापक अशा ज्या विभूती आहेत तेवढ्या मला सांगा. जी विभूती या समजता, लोकांते व्यापुनी आहाती अनंता. या प्रधान नामांकिता प्रकटा करी. ज्या विभूतांच्या द्वारे तुम्ही त्रैलोक्य व्यापले आहे, त्या मुख्य आणि नावाजलेल्या विभूती मला सांगा. कथम विद्यामहम योगीस्त्वा सदा परिचिंतयन्, केषु केषुच भावेषु चिंत्योसी भगवन्मन्या. हे योगेश्वरा, सदैव तुझे चिंतन करणाऱ्या मला तुझे ज्ञान कसे व्हावे? हे भगवान, कोणकोणत्या वस्तूंच्या ठिकाणी मी तुझ्या भावनेने चिंतन करावे? जी कैसे मिया तू ते जाणावे, काय जाणवणी सदा चिंतावे. जरी तुची मनो आघवे, तरी चिंतनाची न घडे. महाराज, तुम्हाला कसे जाणावे? काय जाणून तुमचे सतत चिंतन करावे? जर सर्वत्र तू आहेस असे समजावे तर चिंतनच घडणार नाही. मनोनी मांगा भाव जैसे, आपुले सांगितले तुवा उद्देशे. आता विस्तारोनी तैसे एक वेळ बोले. म्हणून मागे या अध्यायाच्या आरंभी श्लोक 4, 5, 6 ज्या आपण थोडक्यात विभूती सांगितल्या त्या विस्तार करून पुन्हा एक वेळ सांगा. जया जया भावाची आठाई, तू ते चिंतिता मज साया सुनाही. तो विवळ करून देई योगू आपुला. ज्या ज्या विभूतींच्या ठिकाणी तुमचे चिंतन करणे कठीण जाणार नाही असा विभूती योग मला स्पष्ट करून दाखवा. विस्तरेनात्मनो योगम विभूतींच जनार्दना. भूयम कथय तृप्तिर्हि
शृणोदो नास्ति मेमृतम. हे जनार्दन, आपला योग आणि विभूती मला पुन्हा एकदा विस्तारपूर्वक सांगा, कारण आपले वचनामृत श्रवण करूनही माझी तृप्ती झालेली नाही. आणि पुसलिया जिया विभूती, त्याही बोलाविया भूतपती. एथ मनसी जरी पुढती, काय सांगो. हे जगन्नाथा, ज्या विभूती मी आपणाला विचारल्या त्या सांगा. कदाचित आपण म्हणाल की त्यास त्या पुन्हा काय सांगायच्या. तरी हा भाव मना, जने जाय जो जनार्दना. पै प्रकृता ही अमृतपाना, नान म्हणवे जेवी. तर हे भगवंता, असे आपण मनात आणू नका, कारण सामान्य असलेले अमृतही प्यावयास लागले असता नको म्हणवत नाही. जे काळ कुटाचे सुदोहर, जे मृत्यू भेने प्याले अमर. तरी दिहाचे पुरंदर, 14 जाती. जे अमृत काळकूट सख्खे भावंड आहे, ते मृत्यूच्या भीतीने देवांनी प्यायले खरे, तरी पण अमृतपान करणारे इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 होऊन जातात. ऐसा कवन एक शिराब्धीचा रसू, जया मायांची अमृतपणाचा आभासू. दयांचाही मिठांशू, जे पुरे म्हणून ती. शिराब्धीतील एक रस की ज्याचं नाव अमृत आहे, त्याची गोडी जर पुरे म्हणवत नाही. तया पाबळे याही एतुलेवरी, गोडीची आथी थोरी. मग हे तो अवधारी, परमामृत साचे. अशा शुद्र अमृताची एवढी जर चटक लागते, मग हे तर खरे परमामृतच आहे. जे मंद्राचळून ढाळीता, क्षीरसागरून ढवळता. अनादि स्वभावता आई ते आहे. हे परमामृत असे आहे की मंदराचल पर्वत धरून क्षीर समुद्र न घुसळता, व जे अनादि असून स्वयंसिद्ध असे आहे. जे द्रवना नव्हे बद्ध, जेथने निजते रसगंध. जे भरदया हे सिद्ध, आठवलेंची भावे. जे परमामृत घट्ट नाही आणि पातळही नाही, जे जिभेने चाकण्यासारखे आणि नाकाने वास घेण्यासारखे नाही, आणि जे नित्य प्राप्त असल्यामुळे स्मरण करताच प्राप्त होते. जयाची गोठीची एकत खेओ, आघवा संसारी हो वाओ. बळिया नित्यता लागे येओ, आपण पेया. ज्याचे नुसते वर्णन ऐकले असता सर्व संसार मिथ्या ठरतो आणि ऐकणारा आपोआप नित्य सिद्ध होतो. जन्म मृत्यूची भाक, हरपोनी जाय निशेख. आत बाहेरी महासुख, वाढोची लागे. तसेच जन्म मृत्यूची भाषाच उरत नाही आणि अंतर्बाह्य ब्रह्मसुखाची वृद्धी होते. मग दैवगत्या जरी सेविचे, तरी ते आपणची होऊन ठाकेचे. ते तुझ देता चित्त माझे, पुरे म्हणून शके. मग भाग्याने जर ते सेवन करण्याचा योग आला, तर सेवन करणाराच परमामृत होऊन जातो. अर्जुन म्हणतो, असे अमृत आपण मला पाजित असता माझे चित्त पुरे म्हणू शकत नाही. तुझे नामचे आम्हा आवडे, वरी भेटी होय आणि जवळीक जोडी. पाठी गोठी सांगसी सुरवाडे, आनंदाचे. आपले नावच आधी आम्हाला आवडते, त्यात तुमची भेट होऊन सहवासही मिळाला. शिवाय आपण आनंदाने मला उपदेशाच्या गोष्टी सांगत आहात. आता हे सुख काही सासया सारखे, काही निर्वचेना मज परितोखे. तरी तुले जाणे जे येणे मुखे, पुनरुक्तही हो. आता हा आनंद कशासारखा आहे, तर मला आनंदाच्या भरात त्याच्या वाणीने वर्णन करता येत नाही. तथापि मी एवढे समजतो की ती तुम्ही पुन्हा एकदा सांगा. हा का सूर्य काय शिळा, अगदी म्हणू येत आहे ओविळा. का नित्य वाहत या गंगा जळा, पारसे पण असे. अहो, रोज उगवणाऱ्या सूर्याला शिळा म्हणता येईल काय? अग्नीला
ओवळा म्हणता येईल काय? गंगेच्या पाण्याला पारोसी म्हणता येईल काय? तुम्हा सुमुखे जे बोलले, हे आम्ही नादासी रूप देखिले. आजी चंदन तरुंची फुले, तुरंबित आहो माम. भगवंता, आपण जे स्वतःच्या मुखाने बोललात ते आम्ही प्रत्यक्ष नाद ब्रह्मच पाहिले असे वाटते. जणू आम्ही आज चंदन वृक्षांच्या फुलांचा वास घेत आहोत. तया पार्थाची या बोला, सर्वांगी श्रीकृष्ण डोलला. मने भक्ती ज्ञानासी जाहला, आगरू हा. अर्जुनाचे हे शब्द ऐकून भगवान श्रीकृष्ण आनंदाने डोलू लागले. स्वतःशीच म्हणाले, हा अर्जुन भक्ती आणि ज्ञान यांचा मळाच झालेला आहे. ऐसा पती कराची तो शांतू, प्रेमाचा वेग उचंबळतू. तो सायाचे सावरुनी अनंतू, काय बोले. याप्रमाणे प्रिय असलेल्या अर्जुनाच्या आनंदाने प्रेमाचा भर उसळत असताना तो कष्टाने आवरून श्रीकृष्ण काय म्हणाले ते ऐका. श्री भगवान उवाच, हंतते कथयिष्यामि दिव्या ह्यात्म विभूतया, प्राधान्यता कुरुश्रेष्ठ नास्यंतो विरस्य मे. श्री भगवान म्हणाले, हे कुरुश्रेष्ठा, ठीक आहे, मी आपल्या मुख्य दिव्य अशा विभूती तुला सांगतो, कारण माझ्या विभूतींच्या विस्ताराला अंत नाही. मी पितामहाचा पिता, हे आठविताही नाठवे चित्ता. की म्हणत असे बा पंडुसुता, भले केले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपण ब्रह्मदेवाचे वडील आहोत हे माहीत असूनही त्याचे भान त्यांना न राहता भगवान म्हणाले, अरे बाबा पंडुसुता, फार छान केलेस. अर्जुना ते बा मध्ये येत काही, आम्हा विस्मो करावया कारण नाही. अंगे तुले करू काही, नवेची नंदाचे. ज्ञानदेव म्हणतात, अहो अर्जुनाला भगवंतांनी बाबा म्हटले यात आम्हाला विशेष आश्चर्य वाटत नाही. पहा की तो स्वतः नंदाचे घरी लेकरू झाला नाही काय? परिप्रस्तुतेसे असो, हे करवी आवडीचा अतिसो. मग म्हणे आई के सांगत सो, धनुर्धरा. परंतु तूर्त ते राहू द्या, अतिशय प्रेम असले म्हणजे असे होतच असते. मग श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना सांगतो ऐक. तरी तुवा पुसली या विभूती, तयांचे अपारपण सुभद्रापती. ज्या माझ्या परी माझी मती, आकळती ना. अर्जुना, तू ज्या विभूती विचारल्यास त्या असंख्य आहेत. त्या विभूती माझ्या जरी असल्या तरी त्यांचा मला पत्ता लागत नाही. अंगीची अरोमा किती, जयाची तयासीन गणवती. तैसिया माझ्या विभूती, असंख्य मज. जशी अंगावरील केसांची गणना करता येत नाही, त्याप्रमाणे माझ्या अगणित विभूतींचा मला हिशोबही लागत नाही. एरवी तरी मी कैसा केवडा, मनोनी आपण पयाही नवेची फुडा. या लागी प्रधाना जिया रूढा, तिया ऐके. तसे पाहिले तर मी कसा व केवढा आहे हे माझे मलाच पक्के ठाऊक नाही. यासाठी ज्या मुख्य आणि प्रसिद्ध अशा विभूती आहेत त्या ऐक. जिया जाणतनियासाठी, आगविया जाणवतील किरीटी. जैसे बीज आलिया मुठी, तरुची आला होय. ज्या विभूती जाणल्या असता सर्व विभूती जाणता येईल, जसे बीज हातात आले की वृक्ष हातात आल्यासारखाच आहे. का उद्यान हाता चढिनले, तरी आपेसे सापडली फुळे फळे. देवी देखली जिया देखवले, विश्व सकळ. किंवा बाग ताब्यात आली की त्यातली फळे फुले आपोआपच हाती येतात. त्याप्रमाणे ज्या विभूती जाणल्या असता सर्व विश्व हे जाणल्यासारखेच होते. एरवी साचाचे गा धनुर्धरा, नाही शेवटू माझी विस्तारा.
पै गगना एशिया अपारा मज माझी लपणे. अर्जुना, खरोखर माझ्या व्याप्तीला अंत नाही. असे पहा की आकाशासारख्या मोठमोठ्या वस्तू माझ्यामध्ये लपून राहतात. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थिता अहमादिश्व मध्य च भूतानामन्त्व एव च. हे गुडाकेश, सर्व भूतांच्या अंतःकरणामध्ये असलेला आत्मा मीच आहे आणि मी सर्व भूतांचा आदी, मध्य आणि अंत आहे. आईके कुटलाल मस्तका धनुर्वेद त्र्यंबका मी आत्मा से एकेका भूतमात्रांच्या ठाई. मस्तकी कुरळे असे केस असलेल्या आणि धनुर्विद्येत शंकराप्रमाणे निष्णांत असलेल्या अर्जुना, ऐक, मी प्रत्येक प्राणी मात्राचा आत्मा आहे. आतुलीकडे मीची आहे अंतकरणी भूता बाहेरी माझीच गवसनी. आदी मी निर्वाणी मध्य ही मीची. या प्राण्यांच्या आत अंतकरणामध्ये व त्यांच्या बाहेरही माझेच आवरण आहे. तसेच आदी, मध्य आणि अंतीही मीच आहे. जैसे मेघा या तळीवरी एक आकाशाती अंत बाहेरी आणि आकाशांची जाली अवधारी असणे ही आकाशी. ज्याप्रमाणे मेघांच्या आत आणि बाहेर आकाशच आहे, ते मेघ आकाशातच उत्पन्न होतात आणि आकाशातच राहतात. पाठील या जे वेळी जाती ते वेळी आकाशाची होऊन ठाती. तेवी आदी स्थिती गती भूतांसी मी. जेव्हा त्यांचा लय होतो तेव्हा ते आकाशरूपच राहतात. त्याप्रमाणे या भूतांच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्हीलाही मीच आश्रय आहे. तैसे बहुवसानी व्यापकपण माझे विभूती योगे जाण तरी जीवाची करुणी श्रवण ऐकवणी ऐक. असे माझे अनेकत्व आणि व्यापकत्व विभूतींच्या द्वारा समजून घे. तर आता अंतकरणच कान रूप करून ऐक. याहीवरी त्या विभूती सांगणे ठेले सुभद्रापती. सांगेन म्हणतले तुझ प्रती त्या प्रधाना ऐके. अर्जुना, आता सांगायच्या राहिलेल्या विभूती तुला सांगतो. म्हणून म्हटले होते त्या मुख्य विभूती ऐक. आदित्या नाम विष्णू ज्योतिषा रवी रंशुमान मरीची मरुतामस्मी नक्षत्रानामहि शशी. 12 आदित्यांतील विष्णू नामक आदित्य, ज्योतिष चक्रातील अंशुमान किरणयुक्त सूर्य, मरुतगणातील मरीची आणि नक्षत्रातील चंद्रमा या माझ्या विभूती आहेत. हे बोलोनी तो कृपावंतू म्हणे विष्णू मी आदित्यांतू रवी मी रश्मीवंतू सुप्रभा माझी. तेव्हा दयाळू भगवान म्हणाले, 12 आदित्यातील विष्णू तो मी आहे आणि तेजस्वी पदार्थांमध्ये किरणयुक्त असलेला सूर्य तोही मीच आहे. मरुद्गणांच्या वर्गी मरीची म्हणे मी शारंगी चंद्रू मी गगनरंगी तारान माझी. श्रीकृष्ण म्हणतात 49 मरुद्गणात मरीची तो मी आहे. तसेच आकाशातील नक्षत्रांमधील चंद्र तोही मीच आहे. वेदांना सामवेदोस्मी देवानास्मी वासवा इंद्रियाना मनशास्मी भूतानामस्मी चेतना. वेदांपैकी सामवेद, देवांपैकी इंद्र आणि इंद्रियांपैकी मन आणि भूतांच्या ठिकाणी असलेली चेतना मी आहे. वेदांत सामवेदू तो मी म्हणे गोंदू देवा माझी मरद बंधू महेंद्रू तो मी. श्री गोविंद म्हणाले, वेदांमध्ये सामवेद तो मी, देवांमध्ये मरुत्पंध इंद्र तो मी. इंद्रिया माझी 11 मनते मी हे जाणावे भूता माझी स्वभावे चेतना ते मी. इंद्रियांमध्ये 11 मन ते मी आहे. तसेच प्राणी मात्रांमध्ये असलेले चैतन्य ते मी आहे असे समज.
रुद्रांना शंकराश्यामी वित्तेशो यक्ष रक्षसाम वसूंना पावकश्यास्मी मेरू शिखरी नामहम. 11 रुद्रांमध्ये शंकर मी आहे, यक्ष राक्षसांतील कुबेर, अष्टवसूंपैकी अग्नी आणि पर्वतांपैकी मेरू मी आहे. अशेषाही रुद्रा माझारी, शंकर जो मदनारी, तो मी येथन धरी भ्रांती काही. सर्व रुद्रांमध्ये कामाचा शत्रू जो शंकर, ती माझी विभूती आहे, शंकाच नको. भक्तांनो, आजच्या या ओव्यांमधून आपल्याला समजतं की परमेश्वराची महती शब्दात सांगता येण्या पलीकडची आहे. जितकं आपण त्यांचं स्मरण करतो तितकी भक्ती अधिक दृढ होत जाते. माऊलींनी सांगितलेला हा भक्तीचा मार्ग आपल्या जीवनामध्ये श्रद्धा, समाधान आणि आनंद निर्माण करो, हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया पुढील ओव्यांसोबत. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी.